आज गणपतीच्या दर्शनाचा शेवटचा दिवस आहे। उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणपतीचं राज्यभरामध्ये विसर्जन केलं जाणार आहे। या विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये जय्यत तयारी सुरू आहे। अशातच लालबागच्या राजाचा चरणस्पर्श काल रात्री 12 वाजल्यापासून बंद झालाय। आज रात्री 12 वाजता गणपतीचं मुखदर्शन देखील बंद होणार आहे। तर तिकडे पुण्यातही गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू आहे। अशातच पुण्यातही मानाचे 5 आणि इतर गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि इतर अनेक गणरायांच्या दर्शनाला देखील भाविकांनी तुफान गर्दी केली आहे। गणेशोत्सवाचं आकर्षण आणि देशभरातला लाडका बाप्पा म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ही जी ओळख आहे ती ओळख मागच्या 10 दिवसातल्या गर्दीनं आपल्याला दाखवून दिलेली आहे। परदेशी सर आहेत, कशी तयारी करतायत आणि काय काय नेमकी तयारी यंदा केली आहे विसर्जन मिरवणुकीत? बरोबर 4 वाजता बाप्पांचं आगमन या विसर्जन मिरवणुकीमध्ये होईल आणि मिरवणुकीला दगडूशेठचा हा उद्या प्रारंभ होईल। याच्यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे केरळवरनं हे चंडामेलम हे वाद्य पथक हे या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। त्याचबरोबर स्वरूप वर्धिनी असेल, सनई चौघडा आणि मानव सेवा उपक्रम जे दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने केले जातात त्याचा एक रथ असेल अग्रभागी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या बैल हे बाप्पाचा रथ ओढणार आहेत आपल्या परंपरेप्रमाणे। आणि टायमिंग आपण जाहीर केल्यामुळे आणि ते टायमिंग वेळ आपण पाळत असल्यामुळे अनेक गणेश भक्तांना बाप्पांच्या नेमक्या दर्शनाचा नेमक्या वेळी हा लाभ मिळू शकतो। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। तर लाडक्या गणपतीच्या निरोपाची वेळ आता जवळ येते। 6 सप्टेंबर रोजी शनिवारी गावोगावी आणि घरोघरी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जाईल। मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे। तत्पूर्वी मुंबईतील सर्व मोठ्या गणपती मंडळांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तर लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग काल रात्री 12 वाजता बंद झाली, तर मुखदर्शनाची रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मागील 8 दिवसामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाखो भाविकांना लालबाग येथे हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। आता लालबाग चरणी जी चरणस्पर्शाची लाईन होती ती आता कालपासूनच बंद करण्यात आलेली आहे। आता आज दुपारी 12 पासून मुखदर्शनाची जी रांग आहे ती देखील बंद होणार आहे। तत्पूर्वीची ही गर्दी जी आहे ही सकाळच्या सुमाराची आपण मुखदर्शनासाठीची गर्दी पाहतोय। लाखो भाविक 10 दिवसामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। मागच्या 8 दिवसामध्ये दर्शनासाठी 24 तास या रांगा सुरू होत्या। आता मात्र चरणस्पर्शाची रांग आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आता केवळ मुखदर्शनासाठीची जी रांग आहे ती आता या ठिकाणी सुरू आहे आणि ती देखील आज दुपारी 12 वाजता होणार आहे आणि उद्या सकाळी लवकर विधिवत पूजा झाल्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। गणेश भक्तांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं विशेष सुविधा केली आहे। गणेश विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांसाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन विशेष 28 अतिरिक्त लोकल चालवण्याचा निर्णय